नागपूरच्या संविधान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नेतृत्वात रात्रशाळा शिक्षक व जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांनी काळ्या फिती लावून भीक मागू आंदोलन केलं। शासनाच्या शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करत देवाभाऊ पैसे द्या, अजितदादा पैसे द्या, महाराष्ट्र शासन होश में आओ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलं। या आंदोलनाला आमदार डॉक्टर अभिजित वंजारी यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले व शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। सेवानिवृत्त शिक्षकांनी थकीत 150 कोटी अनुदान, वेतनपत्रक पडताळणी, गटविमा परतावा तसेच पेन्शन व जीपीएफ परतावा सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्याची मागणी केली। रात्रशाळा शिक्षकांनी कार्यभारानुसार वेतन व पूर्णवेळ मान्यता तसेच न्यायालयीन प्रमाणात शासनाने उत्तर द्यावे अशी मागणी केली। भीक मागू आंदोलनात जमा झालेली 1722 रुपये रक्कम मुख्यमंत्री यांना डिमांड ड्रॉपद्वारे पाठवली जाणार आहे। दरम्यान या विषयावर चर्चा करण्यासाठी शासनाने 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक बोलावली आहे।